तर आता आपण बघू आहार द्रव्य संस्कार. तर आहार रुचकर होण्यासाठी आणि पचन सुलभ होण्यासाठी धुणे, भाजणे, उकडणे, पाचक किंवा सुगंधित द्रव मिश्रित करणे असे विविध संस्कार आपण अन्नावर करत असतो. तर अग्निसंस्कार त्यातील तो महत्वाचा आहे. जेव्हा आपण जो अन्न असंच कच्चे अन्न खावे वगैरे हे चुकीचे आहे. त्याच्यावर अग्निसंस्कार करूनच आपण ते सेवन करावेत. जेवढा अन्नाचा अग्नीशी निकटचा संबंध येतो तेवढा तो पचन सुलभ असा होतो. उदाहरणार्थ पोळी आणि फुलके जेव्हा ते भाजून आपण तव्यावर किंवा निखाऱ्यावर वगैरे भाजतो तर तेव्हा ते आणखीन हलके होतात. आणि समजा उकडीचे मोदक किंवा कंद वगैरे उकडून खातो तर त्या कंपॅरिझनमध्ये हे थोडेसे पचायला जड होतात. तसेच आपण आणखीन इतरही संस्कार करू शकतो. जसे की तांदूळ आपण धुवून जेव्हा भात शिजवायला टाकतो तेव्हा त्यातील वरचे जे पाणी आहे ते जर काढून टाकले तर तो गुरुगुण नष्ट होतो आणि भात हा लघु बनतो किंवा तांदूळ भाजून तो शिजविणे. तसेच दही जेव्हा आपण खातो तो अभिषंधी किंवा सूज करणारे आहे, पण तेच पाणी टाकून ताक घुसळून त्याच्यावर जो संस्कार होतो आणि ताक बनते तेव्हा तो सूज नष्ट करणार आहे. म्हणजे संस्कारो गुणांतरो परिधामन, म्हणजे संस्काराने आपण त्याच्यामध्ये बदल घडून आणतोय.